जवळजवळ 5.5 ते 6 तास मी माझ्या अभ्यासाला दिले. रिव्हिजन, सेल्फ नोट्सचा मला खूप फायदा झाला परीक्षेत. मॅथ्स हा विषय प्रॅक्टिसचा आहे आणि मॅथ्स मध्ये आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला मॅथ्स इझी झाला. आता नाही तर केव्हा नाही. तर तुला काय वाटायचं की किती स्कोर येऊ शकतो? 95 to 97च्या दरम्यान स्कोर येईल असं मला वाटायचं. तुम्ही काही ना काही स्वप्न पाहिलेच असेल. इफ यू कॅन ड्रीम इट देन यू कॅन अचीव इट. बिलीव्ह युअर सेल्फ, डोंट कम्पेअर. नमस्कार मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी क्लास 10च्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये भाग्यश्री धनगर हिला 98.4% हे मिळालेले आहेत. तर तिच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तिची पूर्ण होल 10th क्लासची जर्नी आपण बघणार आहोत की तिने कशा पद्धतीने अभ्यास केला, तिच्या टेक्निक्स काय होत्या, कुठल्या चुका करायला नको, या सर्व गोष्टी आपण तिच्यासोबत डिस्कस करणार आहेत. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप सारं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशनल हा असा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हाय भाग्यश्री, फर्स्ट ऑफ ऑल तुला खूप खूप तुझं अभिनंदन. तू 98.4% आणलेले आहेत 10th क्लासमध्ये. सो तुझं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुझ्या फॅमिलीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर जेव्हा रिझल्ट लागला तर त्यावेळेस तुला आणि तुझ्या फॅमिलीच्या रिॲक्शन्स काय होत्या की तुला 98.4% मिळाले, तेव्हा तुझ्या रिॲक्शन कशा होत्या आणि स्पेशली तर पॅरेंट्सच्या रिॲक्शन कशा होत्या ते मला थोडक्यात सांग. खरं तर खूप आनंद झाला. मी वर्षभर केलेल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळालं. घरच्यांनाही खूप आनंद झाला. माझ्या वडिलांनी डबल फोटो पाहिला की मला 98% मिळालंय. खरंच खूप आनंद झाला. खूप छान. हो, ती मुमेंट खरंच खूप मेमोरेबल असेल तुझ्यासाठी, नाही? हो, नक्कीच. तर भाग्यश्री, तुझं बेसिक इंट्रोडक्शन म्हणजे तुझ्या पॅरेंट्स काय करतात किंवा तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, तू कुठल्या स्कूलला होती हे जरा थोडक्यात सांग. मी भाग्यश्री समाधान धनगर चोपडा तालुक्यातील वर्डी या गावात राहते. माझे आई वडील शेतकरी आहेत. मी पंकज विद्यालय या शाळेत शिकते. पंकज विद्यालयाची स्टुडंट आहेस. तर भाग्यश्री, तू 98% स्कोर केला, तर त्याच्यासाठी तू बरा स्टडी प्लॅन, टाइम टेबल असं फॉलो केलं असेल. तर ती तुझं टाइम टेबल किंवा स्टडी स्ट्रॅटेजी काय होत्या? सकाळी सगळे क्लासेस, स्कूल अटेंड केल्यानंतर मला जो वेळ शिल्लक असायचा त्यावेळेस मी टाइमपास न करता सगळा वेळ मी माझ्या अभ्यासाला वापरलेला आहे. म्हणजे जवळजवळ 5.5 ते 6 तास मी माझ्या अभ्यासाला दिले. रिव्हिजन, पुढे काय शिकवणार आहेत ते, त्यानंतर सेल्फ नोट्सचा मला खूप फायदा झाला परीक्षेत. सेल्फ नोट्स काढल्या, प्रॉपर टायमिंग मॅनेजमेंट करून प्रत्येक विषयाला एक सेपरेट वेळ दिला. अशा पद्धतीचा तुझा स्टडी प्लॅन होता. तर तू 5 ते 6 तास अभ्यास करायची डेली. म्हणजे तू स्टार्टिंग जशी काही क्लास 10 स्टार्ट झालं तसा तू 5 ते 6 तास अभ्यास करायचीस का? हो, म्हणजे मी सुरुवातीपासून थोडा प्रयत्न करत गेले. आधी 3 तास, मग 1-2 तासाने वेळ वाढवला. म्हणजे हळूहळू तुझा वेळ तू वाढवलास. अच्छा. आणि तू ट्युशन वगैरे लावलेल्या होत्यास? हो. ओके. मग तू ट्युशन आणि स्कूल हे सर्व मॅनेज करून 5 ते 6 तास अभ्यास करायचीस. ओके. त्यात तू नोट्स पण काढल्या. तुला तुझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सनुसार, आता 10च्या एक्सपिरियन्सनुसार तुला काय वाटतं की नोट्स किती इम्पॉर्टन्स आहेत? कारण की बरेच स्टुडंट हे आळशीपणा करतात नोट्स काढायला. तर त्यांना तू काय सांगू इच्छिते? नाही, नोट्स काढणं म्हणजे आपला किती अभ्यास झालाय हे चेक करणं. म्हणजे आपल्याला जे समजलेलं असतं ते इन शॉर्ट लिहिणं. त्याचा आपल्याला पुढे खूप फायदा होतो. म्हणजे आन्सर्स आपण आपल्या भाषेत लिहू शकतो आणि ते प्रॉपर येतं. इतर कुठल्याही साहित्यापेक्षा, कुठल्याही रिसोर्स पेक्षा ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. रिव्हिजन पटकन होते त्याची. या नोट्स दुसऱ्याच्या रेफर करण्या बेटर आहे की आपल्या स्वतःच्या नोट्स आपण काढायला पाहिजेत? पण स्वतःच्या नोट्स आपण काढायला हव्या, कारण आपल्याला जे समजतं ते आपण लिहू शकतो ना. म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक भाषेमध्ये लिहू शकतो, जी की आपल्याला कम्फर्टेबल आणि आपल्याला अंडरस्टँडेबल असेल अशा भाषेत आपण
नोट्स प्रिपेअर करू शकतो. ओके, गुड. म्हणजे नोट्सचं खूप इम्पॉर्टन्स आहे. जे काही बरेच आळशी स्टुडंट असतात ते नोट्स काढायला थोडा कंटाळा करतात. भाग्यश्री सांगते की नोट्स ती एक टॉपर आहे आणि तिचा आत्ताचाच एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यामुळे नोट्स काढणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे साईड बाय साईड अभ्यास करता करता नोट्स तू प्रिपेअर करत गेली. ओके, आणि तू अभ्यासाची सुरुवात ही क्लास 10 स्टार्ट झाला आणि तू अभ्यासाला लगेच लागली होती की थोडा एन्जॉय केला समर व्हॅकेशन वगैरे? म्हणजे ते समर व्हॅकेशन मध्ये तू स्टडी स्टार्ट केला होता की थोडा एन्जॉय पण केला? थोडं एन्जॉय केला, बाकी अभ्यासाला पण प्रॉपर वेळ दिला मी. अच्छा, मी तुझं मार्कशीट बघितलं, तर तुला मॅथ्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. तर तू मॅथ्सचा स्टडी कसा केला होता? म्हणजे इतका स्कोअर मॅथमध्ये छान 100 आउट ऑफ 100 मार्क्स तुला मिळाले, तर त्याचा तू स्टडी कसा केलास? मॅथ्स हा विषय प्रॅक्टिसचा आहे आणि मॅथ्स मध्ये आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला मॅथ्स इझी जातं. म्हणून मग सकाळी आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट सगळे ट्युशन होतात, रेग्युलर मॅथ्सचा तास होतो शाळेत. मग जे आपल्याला त्यांनी शिकवलं ते घरी आल्यावर त्याची रिव्हिजन करायची. त्याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी उदाहरणं मिळवायचे, ते सोडवायचा, त्याचा प्रयत्न करायचा. नाही समजलं शिक्षकांना सांगायचं. असं करत करत आपल्याला मॅथ्स आवडायला लागतं आणि असं 100 आउट ऑफ 100 स्कोर करणं ही काही एवढी मोठी गोष्ट नाही मॅथ्समध्ये. ओके, प्रॅक्टिस केल्याने तुला ते मॅथ हा सब्जेक्ट आवडतो? हो, माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. अच्छा, म्हणजे मॅथला डेली प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. म्हणजे डेली प्रॅक्टिस तू करायची मॅथ्सची, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. ओके, छान. तुला सायन्स मध्ये सुद्धा खूप छान मार्क्स मिळाले, 98 तू स्कोर केलाय. म्हणजे ओव्हरऑल तू सर्व सब्जेक्टमध्ये छान मार्क्स मिळवलेले आहेत. तर सायन्सचा तू स्टडी कसा करायची? म्हणजे काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात? सायन्स हा म्हणजे त्याला मी वाचनावर फोकस केलंय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट मी समजून घेतली, ती लक्षात ठेवली, त्याच्यावर वारंवार रिव्हिजन केली. त्याच्यावर येणारे प्रश्न वगैरे मी सगळं व्यवस्थित लिस्ट करून त्यांची उत्तरं लिहिली, ते समजून घेतले. म्हणजे जेणेकरून माझा एखादा टॉपिक वीक राहू नये सायन्समध्ये, अशी मी त्याची प्रिपरेशन केली. ओके, आणि डायग्राम वगैरेची तू प्रॅक्टिस करत असायची का? सायन्समध्ये डायग्राम वगैरे विचारलं जातं. अच्छा, तर भाग्यश्री, माझा तुला नेक्स्ट क्वेश्चन हा असेल की जो काही टफ सब्जेक्ट वाटतो तुझ्या बाबतीत, तुझा टफ सब्जेक्ट कुठला होता की तुला वाटायचं की हा थोडा टफ आहे? कुठला? हिस्ट्री. हिस्ट्री हा सब्जेक्ट तुला टफ वाटायचा. तर मग तुला हिस्ट्रीमध्ये म्हणजे एसएसटी मध्ये तुला छान मार्क्स मिळाले, 96 तू स्कोर केलाय. तू त्याला ओव्हरकम कसं केलं? म्हणजे त्याच्यात आवड कशी निर्माण केली तू हिस्ट्रीमध्ये? त्या विषयाचं मी परत परत वाचन केलं. आय नो मला ते थोडं समजायला थोडा प्रॉब्लेम येत होता, पण मी म्हटलं आता नाही तर केव्हा नाही. मग त्याला मी आवड निर्माण करायला लागली. वाचन, सराव वाढवला. जास्त वेळ मी त्या विषयाला द्यायला लागली. म्हणजे जो सब्जेक्ट तुला कठीण वाटला तू त्याला थोडा एक्स्ट्रा टाइम दिला. अच्छा, गुड. म्हणजे तेव्हाच तू टफ सब्जेक्ट हा आपल्याला इझी जाईल. थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स जर त्याच्यावर घेतले तर नक्कीच तो सोपा जाईल आपल्याला सब्जेक्ट. आणि तू बाकीचे सब्जेक्ट कसे कव्हर केले? म्हणजे जसं लँग्वेज सब्जेक्ट झाला, इंग्लिश, मराठी, हा सब्जेक्ट तू केव्हा स्टडी करायची मग? इंग्लिश, मराठी हे सब्जेक्ट शाळेत प्रिपेअर होऊन त्याच्यात असायचं. म्हणजे जसं की आपल्याला व्याकरण मध्ये तर त्याच्यात इतर विभाग असतील, त्यानुसार मी एक वेगळा टाइम सेट केला आणि त्या वेळेत मी फक्त तेच प्रिपेअर केलं. अच्छा, म्हणजे या ओव्हरऑल सब्जेक्टला तुला व्यवस्थित टाइम मॅनेज करून तू सर्व फॉलो केलं तुझं टाइम टेबल. ठीक आहे. तर तू ट्युशन वगैरे लावल्या होत्या, स्कूल असायची, या सर्व गोष्टी मॅनेज करून म्हणजे तुझं क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये टीचिंग करायचे शिक्षक, त्याच्या अगोदरच तुझा अभ्यास झालेला असायचा की काय असायचं तुझं नेमकं? मी आधी वाचून ठेवायची की आज काय होणार आहे, सर आज नेमकं काय शिकवणार आहेत, तर मी ते आधी प्रिपेअर करून ठेवायची थोडंफार माझ्या पद्धतीने. ओके,
म्हणजे तू पहिले स्टडी करून मग स्कूलला वगैरे ट्युशनला जे शिकवलं जायचं, म्हणजे तुला लवकर अंडरस्टँड होत असतील ते कन्सेप्ट तू आधी रीड केल्यामुळे. तू प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या होत्या? हो. ओके. मग तुला त्याचा काय फायदा वाटला, की म्हणजे करायला पाहिजे स्टुडंटनी? जे काही तुझे ज्युनियर्स आहेत त्यांना तू सजेस्ट करशील की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन हे खूप जास्त मॅटर करतात? तुला काय वाटतं याच्याबद्दल? हो, तसं तर आहे, पण आपली प्रॅक्टिस आपली त्यानुसार तयारी होते, प्रॅक्टिस होते, म्हणजे आपल्याला गोष्टी इझी होत जातात. आपल्याला एक टफनेसची लेव्हल कळते. तो म्हणजे त्याचा कुठेतरी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं याच्याने बराच बेनिफिट आपल्याला मिळत असतो. तुझी रिव्हिजन तू कशा पद्धतीने करायची? म्हणजे आता तू चॅप्टर वाईज अभ्यास केला सपोज, तर एक चॅप्टर झाल्यावर रिव्हाइज करायची की मंथली रिव्हिजन किंवा एक्झामच्या वेळेस रिव्हाइज करायची डिरेक्टली? तुझं रिव्हिजनचं कसं असायचं? नाही, मी एक एक चॅप्टर झालं की ते मी रिवाइज करायची आणि एकदा आपलं टेक्स्टबुक वर वाचलं गेलेलं असलं की आपण ज्या नोट्स काढलेल्या असतो ना, त्या नोट्स एकदा डोळ्याखालून जाऊ द्यायच्या. तर भाग्यश्री, मला आता हे सांग की स्टुडंटला जर 90+ स्कोर करायचा आहे किंवा 95+ तुझ्यासारखा स्कोर करायचा असेल, तर त्यांच्यासाठी रोडमॅप काय असला पाहिजे? म्हणजे स्टार्टिंग 10th क्लास स्टार्ट झाल्यापासून त्यांनी स्टडी कसा करायला पाहिजे असं तुला वाटतं, जसं तू केलंयस? आधी हा. आधी तर आपण आपलं टार्गेट फिक्स करायचं. हो. त्यानंतर त्याच्या दिशेने स्टेप बाय स्टेप पुढे जायचं. आपल्याला जो विषय डिफिकल्ट वाटतो त्याची आणखीन प्रॅक्टिस करायची, त्याच्यात आवड निर्माण करायची आणि मग उरलेले जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना पण एक वेगळा वेळ काढून त्याच्यानुसार विशेष प्रिपेअर करून आपल्याला जे मटेरियल मिळेल ते त्यातून आपल्याला हवं तेवढा अभ्यास करून घ्यायचा आणि सेल्फ नोट्स आणि रिव्हिजन ह्या दोन तू महत्वाच्या गोष्टी बोलली खूप. त्या प्रत्येक स्टुडंटनी फॉलो केल्या पाहिजे. स्टुडंट बऱ्याच मिस्टेक करतात, जसं की स्टडी करताना मोबाईल बघतील, मोबाईलवर अभ्यास करता करता मध्येच रील शॉर्ट्स बघतील, म्हणजे मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन होत असतं. तर तुझ्या केसमध्ये काय होतं? तू मोबाईलचा यूज कितपत करायची, किती वेळ करायची, आणि तू स्वतःला त्या गोष्टींमधून बाहेर कशी आणायची लगेच? ऍक्च्युली माझ्या घरी तर मोबाईल हा बॅनच होता. म्हणजे कामापुरता वापरायचा आणि मी तर सांगेल की अभ्यासाच्या वेळेला मोबाईल पासून जितकं शक्य होईल तितकं दूर राहायचं, कारण मोबाईल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला अभ्यास करूच देणार नाही. सो होईल तेवढं अवॉइड करायला हवा. थोडंफार काही रेफरन्स किंवा कन्सेप्ट तुझ्या काही बघायचे असतील तर तू तेवढ्या पुरता यूज करायची की बिलकुलच यूज नाही करायची? नाही, तेवढ्या पुरता झालं तर द्यायची ना घरचे, मग तेवढ्या पुरता काम करून झालं. असं एक माझा क्वेश्चन आहे भाग्यश्री तुला, की बरेच स्टुडंट काही मिस्टेक करतात क्लास 10th मध्ये, तर अशा कुठल्या मिस्टेक्स तुला वाटतात की जनरली ह्या स्टुडंटने करायला नको? तर कुठल्या मिस्टेक तुला वाटतात की करायला नको स्टुडंटने? एक मिनिट, तुम्ही मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं त्यानुसार एक सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही, गेम्स आणि इतर वेगळ्या गोष्टी असतात त्यांना कमी वेळ द्यायला हवा आणि अभ्यासावर फोकस करायला हवा. बाहेर फिरायला जाणं वगैरे, क्लास बंक करणं, ह्या गोष्टी टाळायला हव्यात. म्हणजे इन शॉर्ट, कुठली आपण अभ्यास करतोय तर त्याच्यात तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. ओके. ह्या मिस्टेक जनरली मुलं करतात की मोबाईलमुळे बरेच डिस्ट्रॅक्ट होतात, त्या गोष्टी थोड्या अवॉइड केल्या पाहिजे. आता थोडं आपण एक्झाम बद्दल बोलू. एक्झाम पेपर आहे तर तिथं टाइम मॅनेज कशी करायची? तू फॉर एक्झाम्पल मराठी, इंग्लिश हे जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत तर तिथं खूप सारं लिहावं लागतं, तर त्या पेपरला तू टाइम मॅनेज कसा केला किंवा कुठले क्वेश्चन्स तू पहिले अटेम्प्ट केले? कशा पद्धतीचं तुझं नियोजन असायचं? मी पेपर आधी हातात पडल्यावर मी तो पूर्ण पाहून घ्यायचे. त्यानंतर मी आपले जे गद्य पद्य विभागातले प्रश्न असायचे ना ते मी आधी सोडवायचे. त्यानंतर स्वमतातले प्रश्न मी राहू द्यायचे. स्वमत जेव्हा विभाग 5 लागायचा पत्रलेखन वगैरे, त्यावेळेला कंप्लीट पूर्ण एकीकडून पेपर लिहत जायचे. तो पेपर झाल्यानंतर मी स्वमत आणि स्थूल वाचनाकडे यायचे, कारण तो विभाग असा होता की ज्याला एक एक्स्ट्रा टाइम लागणार होता.
टाइम पुरायचा पेपर सॉल्व्ह करताना लँग्वेजचा? ओके, म्हणजे तुझं नियोजन एकदम परफेक्ट असायचं की हा क्वेश्चन इतक्या मिनिटात झाला पाहिजे. तर भाग्यश्री, तुला एक्झाम मध्ये म्हणजे पेपर अटेम्प्ट करतो तेव्हा प्रेझेंटेशन म्हणजे पेपर प्रेझेंटेशन आणि हँडरायटिंग याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे किती मॅटर करते हँडरायटिंग म्हटली किंवा पेपर प्रेझेंटेशन? माझ्या मते तर ते मॅटर खूप प्रमाणात करतं. आपलं आपलं पेपर प्रेझेंटेशन जर का चांगलं असेल तर चेक करणाऱ्याचं लक्ष सुद्धा एक वेगळ्या ठिकाणी जातं. त्याची मानसिकता बदलते. आपला पेपर हा छान प्रकारे चेक होत असतो. म्हणजे एक प्रकारे छान प्रेझेंटेशन असलं तर इम्प्रेशन पण चांगलं पडतं. आणि जसं प्रेझेंटेशन आहे पेपरचं, त्याचबरोबर जर आपली हँडरायटिंग ही चांगली असली तर ऑब्विस आहे जो काही मार्क्स देईल आपल्याला. कारण की मी सुद्धा एक शिक्षकांची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला आयडिया आहे की जेव्हा टीचर लोक पेपर चेक करतात तर त्यांना ह्या गोष्टी आवडतात की पेपर प्रेझेंटेशन असेल किंवा हँडरायटिंग असेल याच्याने ते इम्प्रेस होतात. माझी हँडरायटिंग तशी चांगलीच होती, पण पेपर प्रेझेंटेशनला मला थोडा वेळ कमी पडायचा. म्हणजे आखीव रेखीव याला करायला वेळ कमी पडायचा. मग मी त्याचं एक नियोजन केलं. सुरुवातीलाच मी पूर्ण पेपर आखून घ्यायचे. ओके, गुड. तुझे एक्सपेक्टेशन काय होते क्लास 10th मध्ये की तू किती स्कोर आला पाहिजे? म्हणजे जेव्हा एक्झाम झाली तुझी त्याच्यानंतर तुला काय वाटायचं की किती स्कोर येऊ शकतो? माझा 95 to 97च्या दरम्यान स्कोर येईल असं मला वाटायचं, पण 98 आले. अच्छा, म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त मिळाले. अरे वा, खूप छान. ड्रीम करिअर काय आहे? मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय. अच्छा, तुझ्यासोबत आपण गप्पा केल्या आणि तुझ्या ह्या गोष्टी बऱ्याच स्टुडंटला इन्स्पायर नक्कीच करतील. खूप छान पद्धतीने तू तुझं शेड्यूल जे होतं ते शेअर केलेलं आहे. तर माझा एक शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन तुला असेल की तू तुझ्या ज्युनियर्सला कुठला मेसेज देऊ इच्छिते? तुम्ही काही ना काही स्वप्न पाहिलेच असेल. इफ यू कॅन ड्रीम इट देन यू कॅन अचीव इट. बिलीव्ह युअर सेल्फ. डोंट कम्पेअर विथ अदर्स. आणि तुम्ही एक शेड्यूल बनवा, ते फॉलो करा, त्याच्यानुसार टाइम मॅनेजमेंट करा, अभ्यास करा आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते अचीव करा. थँक्यू. म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे मोठे ड्रीम जर बघितले आहेत तर त्याच्यासाठी स्टुडंटनी कन्सिस्टंट असायला पाहिजे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू. थँक्यू.